आणि यानंतर पुन्हा एकदा नवी दिल्लीतून अपडेट आहे। नवी दिल्लीतील सीजेपीच्या मोर्चाला केरळ भवनापर्यंतच परवानगी देण्यात आली आहे। दिल्ली पोलिसांतील सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त मिळत आहे। संसदेपर्यंतच्या मोर्चाला दिल्ली पोलिसांनी परवानगी दिलेलीच नाहीये। जंतर मंतरपासून केरळ भवनचं अंतर हे अवघं 1 किलोमीटरचं आहे। केरळ भवनापाशी बॅरिकेडिंग करून मोर्चा अडवला जाईल। दिल्ली पोलीस हा मोर्चा अडवतील अशी माहिती आहे। त्यामुळे अवघ्या 1 किलोमीटरपर्यंत मोर्चा काढण्याची परवानगी पोलिसांनी दिल्याची माहिती पोलीस सूत्रांकडूनच मिळतेय। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। सोमेश, केरळ भवन ते जंतर मंतर अंतर 1 किलोमीटरचं आहे आणि केरळ भवन पर्यंतच परवानगी देण्यात आल्याचं कळतंय। निश्चितच प्रज्ञा, आपण पाहतोय की इथे जंतर मंतरची प्रोटेस्ट साईट आहे, ज्या ठिकाणी सर्वांना आंदोलन करण्याची परवानगी मिळते सर्वोच्च न्यायालयाच्या गाईडलाईन्सनुसार। जसं मुंबईमध्ये आझाद मैदानाच्या बाबतीत आहे, तसंच इथे जंतर मंतर हा रस्ता आहे आणि इथे सध्या आंदोलन सुरू आहे अभिजित दिपकेंचं। तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर इथे केरळ भवन आहे, पुढे जे बॅरिकेड लागलेले आहेत, म्हणजे आता इथे सध्या पोलीस आहेत आणि पोलिसांच्या पलीकडे जर आपण पाहिलं तर जे बॅरिकेडिंग लागलेलं आहे तिथपर्यंत केरळ भवनचा गेट आहे। म्हणजे हा जो रस्ता आहे, या रस्त्यापर्यंत या आंदोलकांना इथे सर्व प्रकारे जाण्याची परवानगी दिली जाऊ शकते। आता जर आपण पाहिलं तर इथे पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे। जे दंगल नियंत्रण पथक आहे रॅपिड ऍक्शन फोर्स, ते सध्या इथे तैनात करण्यात आलेले आहे। काही वेळापूर्वी हे सगळे जवान पुढे होते, आता ते पाठीमागे आलेत। आणि जर आपण पाहिलं तर जे कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलक आहेत ते सुद्धा या जवानांच्या जवळ येतात। म्हणजे काही वेळापूर्वी हे जवान तिथे उभे होते, तेव्हा काही आंदोलकांनी येऊन त्या जवानांच्या विरोधात घोषणाबाजी केली। त्यानंतर जवानांनी इथे येऊन उभं राहण्याचा निर्णय घेतला। आता इथे येऊन घोषणाबाजी केली जाते। आणि जर आपण पाहिलं तर हे सगळे जण जे आंदोलक आहेत ते काही जण हे बाहेर रस्त्यापर्यंत आलेले आहेत। अभिजित दिपके आणि त्याचे समर्थक अजूनपर्यंत जंतर मंतरवरील जी डेझिग्नेटेड प्रोटेस्ट साईट आहे त्याच ठिकाणी आहेत। जर आपण पाठी पाहिलं तर या ठिकाणी काही आंदोलक हे पुढे आलेत आणि हाच रस्ता आहे। या रस्त्यावर जिथे आपण मागे बॅरिकेडिंग पाहतोय तिथपर्यंत फार फार तर जाण्याची परवानगी दिली जाऊ शकते। जर आपण पाहिलं तर त्या बॅरिकेड पर्यंत जाण्याची परवानगी दिली जाऊ शकते। एरवी जिथे हा स्टेज लागलेला आहे त्या स्टेज पर्यंतच सर्वसाधारणपणे आंदोलनाची किंवा कोणत्याही स्वरूपाच्या विरोध प्रदर्शनाची निदर्शनांची परवानगी असते, अशी सध्या इथल्या पोलिसांची माहिती आहे। त्यामुळे पोलिसांनी म्हटलंय की प्रत्यक्षात दिल्लीमध्ये जे पूर्वीच्या कायद्यामधील कलम 144 होतं आणि सध्याच्या नव्या भारतीय नागरी सुरक्षा संहिता कायद्यातील कलम 163 ही कलम आता सध्या दिल्लीमध्ये लागू आहेत। त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या मार्चला, कोणत्याही प्रकारच्या मोर्चाला, आंदोलनाला परवानगी देण्यात आलेली नाहीये। आणि या मार्च आणि आंदोलनामध्ये सर्वसाधारणपणे नागरिकांनी सहभागी होऊ नये असंही पोलिसांनी म्हटलं होतं, कारण या मोर्चाला परवानगी नाहीये। त्यामुळे जंतर मंतरवरील हा जो रस्ता आहे, हा रस्ता जिथे केरळ भवनच्या गेटपर्यंत जातो, त्या गेटपर्यंत जिथे बॅरिकेडिंग लागलेले आहेत आपण दूर बघू शकतो, त्या बॅरिकेडिंगपर्यंतच परवानगी देण्यात आलेली आहे, पण संसदेपर्यंत जाण्यास परवानगी देण्यात आलेली नाही। सोमेश, अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद।